नमस्कार मंडळी, हा आहे आमचा मालवणचा दुसरा दिवस आणि आम्ही मालवणच्या दुसऱ्या दिवशी जाणार आहोत वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला. आणि आमचा पहिला दिवस कसा गेला तुम्हाला माहिती आहेच. तर पहिल्या दिवशी आम्ही पोकरबावचा आपला गणपती बघितलेला आणि दुसरा म्हणजे राजकोटमधील एक गोल्डन टेम्पल म्हणजे गोल्डन गणपती होता, सोन्याचा गणपती. तर तो केलेला आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा बघितलेला, खूप मोठा आणि सुंदर होता. आणि लास्ट चैतन्य हॉटेल रात्री आम्ही जेवायला गेलेलो. आणि एक चिवले बीच म्हणून होता, तिथे फोटोशूट केलेले. तर अशा प्रकारे आमचा पहिला दिवस गेला आणि आम्ही आता जात आहोत दुसऱ्या दिवशी वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला राजकोट साईडला. तर काय बोलू पुढे, संपलं एवढंच, भाषण संपलं माझं. धन्यवाद. तर सगळे तयार होत आहेत आणि चिक्कू बघू शकता तुम्ही. चिक्कू ऑलरेडी तयार झालाय जाण्यासाठी. आम्ही सगळे तयार झालो. तुम्हाला माहिती आहे लेडीज हुशार म्हणतो उशीर करतातच. हुशार असतात काय, खूप उशीर करता तुम्ही. मी रेडी आहे. हा, तू रेडी आहे ना? आज उशीर कोणी केला? आज अनेकच नाही. किती खोटं बोलते, मी थोडी उशीर केला. कोण केलाय? ही पूजा आहे आणि पूजा आहे युपी मधील. युपी मध्ये कोणता गाव? जौनपूर मधील. तर मालवणचा एक्सपिरियन्स सांग ना थोडा. पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स मस्त वाटला ना? ट्रॅव्हलिंग खूप आहे. ट्रॅव्हलिंग खूप आहे ना? आम्ही गाडी बुक केली आहे 3 दिवसासाठी, तर आम्हाला खूप सोपं पडलं. विनायक दादा तयार झालेला आहे, सर पण तयार झाले आणि मी पण तयार झालोय. तर मित्रांनो, सर्वजण तयार झालेले आहे. नीती बाकी आहे. चला आता आम्ही जात आहोत देवबागला, तर वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आणि नाश्ता पण करायचा बाकी आहे. तर मित्रांनो, मालवणचा हा दुसरा दिवस आहे ना, तर आम्ही जाणार आहोत वॉटर ॲक्टिव्हिटी करायला. तर हे सगळेजण रेडी आहेत आणि सकाळचे वाजले आहेत 9. तर आम्ही सगळे जात आहोत. तर बघूया, आमचा आज दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस काय बोलणार आठवत नाही. आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला जातो आहे. आणि ते साईड सीन्स वगैरे जे आहेत ना, मिवती बीच, देवबाग बीच, तिकडे पण जाणार आहोत. आणि कुठे जायचं असेल ते आमचे ड्रायव्हर आहेत ना, ते दादा सांगतील. जर कुठे गेलो असतो तुम्हाला कळलं तर मी येते. चला मित्रांनो, आमची गाडी रेडी आहे आणि आमचा सीट घेऊन तयार. बघू शकता, सुंदर नजारा आहे. पार्किंगसाठी सुंदर नजारा असा. नारळीची बाग. दीपाली भांडते सीटसाठी. सॉल्व करते. हा तुझाच आहे नंबर? चालेल. दांडी बीचला ना? हो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मस्त. मेरा गॉगल है और रुको हम भी गॉगल पहन रहे हैं. पूजा आहे, बॉटल घेऊन जाते. आणि आपला एक दुसरा ब्लॉगर. हाय. हॅलो. चला. दीपालीने नवीन ब्लॉगिंग चॅनल चालू केलाय विनायक दादाचा पार्टनरशिपमध्ये. आणि मी पण नवीन चालू केलाय, त्याच्यामुळे मला पण जमत नाही बोलायला काय, तरी पण आम्ही प्रयत्न करतोय. सबस्क्राईब करा सर्वांनी. आम्ही आलो कोकणात फिरायला. चला वॉटर ॲक्टिव्हिटी. एकदम कोकणीचं स्वर्ग सुख ब्रो.
पुढे जाऊ. तो हम लोग का भी आएगा. ऐसे क्या कर रहे हैं? एक नंबर सीन. एक नंबर. दॅट्स ग्रेट ना. वाह मस्त प्लेस. अच्छा लग रहा है. ऐसी जगह पे नहीं थी. घर पे जा रहे हैं ना आपण. निती कसं वाटलं मालवण? बहुत मस्त एन्जॉय, चांगलं खूप छान. खूप सुंदर ना. ट्रिप आमच्या गावी या तुम्ही सगळ्या. तर मित्रांनो निती कर्नाटक मधील आहे. येस. तर ती पण बोलते विजिट करा आमच्या गावाला. तुमचं गाव खूप सुंदर आहे. कर्नाटक, उडुपी, कोस्कोपा, शिमोगा शिमोगा मतलब प्लेस है. हा ग्रीनरी ग्रीनरी. ग्रीनरी. आणि काय सुंदर जागा आहे तो. खतरनाक. चला चला. तू हे बघा 2 ब्लॉगर आहेत आणि तिसरा मी. नाही रेडर रूम मैं हूं ना. गाईज पहिला नंबर माझाच आहे बोटीत जाण्याचा. तर कुठून चढायचं आहे इथून? नेपाली सावकाश आहे. तर मित्रांनो बघू शकता ए भाई आता रे. बोटीचा एक्सपिरियन्स. मी पकड. हम हे पकडा दी. काय सुंदर व्ह्यू आहे. दीपालीने पहिली जागा शोधला नाही तिच्यासाठी. कोणती वाईट वाली. हे घ्या. किती झाले ए मेरे को चाहिए ना. तुला? आणि अजून एक ना अनिकेत के लिए. लागेल. जाए त्याला पोहता येतं नको. चल बोट चालू झाले आणि आमचे नाकवा बसलेत. चला चला. ए, गणपती बाप्पा. पंटर लोक बसलेत आपले आणि आमचे हिरो समोरच बसलेत. प्रतीक्षा कसं वाटतंय? मस्त एकदम. एकदम मस्त धक्काच एक्सपिरियन्स. मस्त एक नंबर. कर्ली रिव्हर आणि जिथे आपण चाललो इकडे बघा या राईट साईडला जिकडे लाटे दिसते तो अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राचा आणि कर्ली नदीचा इथे संगम झालेले आहे. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही सगळ्यात मोठी नदी कर्ली नदी. इथे येऊन ती या समुद्राला मिळालेली आहे. म्हणजे पाणी अलग अलग आहे हो ना. आता बघा तुम्हाला इथे म्हणजे तुम्हाला हे होणार म्हणजे समजलं की इथे बघा ते दोन्ही पाणी मिक्स होत आहेत म्हणून इथे थोडं लाटांचे प्रमाण जास्त आहे. इथे ऑटोमॅटिक बोट थोडी आली ते काळजी करू नका. आपण समुद्रात गेल्यावर अगदी बोट शांत होणार. पुढे येऊन त्याचा शेप बघा मगरीच्या तोंडासारखं झालेले. इकडे जी नारळाची पुढे झाडं दिसतात बघा एक ते समुद्राच्या किनाऱ्याला त्याचा आकार बघा मगरीच्या तोंडासारखं झालेले. म्हणून याला या भोगवे बीचला दुसरं नाव दिलेलं आहे क्रोकोडाईल बीच. ऍक्च्युली तिथे क्रोकोडाईल बीच म्हणजे जर तुम्ही गुगलला बघितलं तर क्रोकोडाईल बीच असं नाव दिसल्यावर तुम्हाला वाटेल तिथे मगर वगैरे आहे. तिथे मगर नाही तर त्याचा शेप क्रोकोडाईलचा आहे म्हणून त्याला नाव दिलेलं आहे क्रोकोडाईल बीच. आणि बरोबर या संगमवरती ना असं एक वाळूचं बेड बनलेलं आहे. त्या बेटावरती ना सकाळच्या वेळी भरपूर सिगल बर्ड्स असतात म्हणून त्याला त्या बेटाला नाव दिलेलं सिगल आयलंड. आणि थंडीच्या दिवसात तो ऍक्च्युली तो ऑस्ट्रेलियन बर्ड्स आहे. तो ट्रॅव्हल करून इकडे येतो. थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात ते असतात. मित्रांनो ते दादाने चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती सांगितली आहे. आपल्याला पॉइंट दाखवले क्रोकोडाईल बीच एकदम मगरीच्या आकाराचा बीच आहे आणि पुढे नारळीची झाडं आहेत. तर असं वाटतं की मगरीने तोंड उघडलंय
एकदम सुंदर प्रकारे अशी ती माहिती सांगत होते. तर मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाक व्ह्यूज आहे. तर मालवणला व्हिजिट करा. तर मंडळी बघू शकता, तर मित्रांनो बघू शकता 2 दगडांच्या मधून आमची बोट जात आहेत आणि तुम्ही व्ह्यूज बघू शकता. एक नंबर व्ह्यू आहे. तर बघू शकता रॉक आहे. एकदा कोकणामध्ये यावा. बघा इकडे सगळे 1 2 3 स्टार्ट. हबीबी कम टू कोकण. ये इंग्रजांच्या काळातलं लाईट हाऊस. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. ब्रिटिशांची ज्यावेळी राजवट इंडियावर आली, भारतावर आली, त्यावेळी ब्रिटिशांनी तो हे बनवलेलं आहे लाईट हाऊस. हा लाईट हाऊस जवळपास 250 वर्षापेक्षा जुना लाईट हाऊस. पूर्ण ही दगडांची 20 मोठे रॉक्स त्या दगडांची मोठी पूर्ण त्या दगडाला बंटर रॉक असं नाव दिलेलं होतं. बंटर रॉकवर ब्रिटिशांनी आता हाय टाईड आहे म्हणून जी आता सडलेल्या परिस्थितीत दिसते ती क्रेन. ट्रेनने सामान वरती घेतलं. ट्रेन काढला नाही. मित्रांनो बघू शकता. यस मंडळी गाईज मित्रांनो बघू शकता मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत कारण सुंदर नजारा आहे म्हातारीची फूल बघायला. परत बोल नातू इलो इली. आम्ही येतो बॅग ना चुळ मार. नाही काढला कालवा बघू शकता. शब्द बोल. मला जास्त मालवणी येत नाही पण जेवढा येतात तेवढा ठीक आहे. आता आम्ही म्हातारीची चूळ बघू गेला पण म्हातारी काय चूळ मारत नाही. नातू आवडलो नाही. ह्यो आलो नातू जो होतो ना आणि एवढे सगळे नातू इले नातू नातीन सगळे. हा नातू स्पेशल था ना. ये नातू स्पेशल आहे. अरे हो स्पेशल खाऊ पण काय आणलं नाही म्हातारे तर कसली चूळ मारता. ये नातू खाल्ला का तू भातू. हे आमचे प्रेक्षक जमा झाले आहेत म्हातारीची चूळ बघायला आणि मी खास करून पहिला. आय एम फर्स्ट, सेकंड, थर्ड. बाकीचा 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर नमस्कार मंडळी. तर म्हातारिका चूल बघून झालेली आहे. हॅलो. आणि आम्ही आता रिटर्न जात आहोत. तर हा खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि आता आपल्याला वॉटर ऍक्टिव्हिटीज करायचे आहेत. पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग वगैरे ते सगळंच करायचं आहे. जरा मालवणीमध्ये बोल ना. मला नाही येत रे. येते तेवढी बोल. तर आपल्याला आता स्कुबा
स्कुबा डायव्हिंग करूची हा, पॅरासिलिंग करूची हा, तर तुम्ही या आमच्यासोबत. बघू कसं काय असतं आता. आणि कोकणात येवा. कोकणात यावा. फक्त घाण करू नका, या स्वतःचा कचरा स्वतःचा वेळच ठेवा. प्रोफेशनल स्कुबा ड्रायव्हिंग वाले आहेत, तर तिकडून दादा ट्रेनिंग घेऊन इकडे येतात. हे प्रोफेशनल वाले आहेत. कुठे आहे कुठे तो बघ. हे आवाज करू नका. गोल गोल हे करून आणि त्यांच्यावर अटॅक करतात, म्हणून ते असं एका किनाऱ्याला घेऊन येत आहेत. अच्छा. आणि या पॉइंटला नावच दिलेलं आहे डॉल्फिन पॉइंट. हा समोर दिसतोय तो देवबाग, तो तारकर्ली. देवबागच्या किनाऱ्यावरून आपण तिकडे जाणार आहोत, सुनामी आयलंड. पूर्ण बाहेर येतात ना. हो पूर्ण बाहेर. पुढे पण खूप मोठा आहे. ओहो, तोंड पण दिसलं त्यांचं. खतरनाक. खतरनाक. तर मित्रांनो, डॉल्फिन दिसला? हो दिसला. वाव, 2 3 आहेत. तिसरा कुठे आहे? भोगवे बीच. 2018 मध्ये ब्लू फ्लॅग नॉमिनेटेड झालं, म्हणजे सगळ्यात भारतातला 1 नंबरचा बीच म्हणून त्याला मानांकन मिळालं. भारतातला 1 नंबरचा बीच. वर्ल्ड मध्ये तो 8व्या रँकला बीच होता. पूर्ण जगात 8वा आणि आपल्या भारतातला पहिल्या नंबरचा. मित्रांनो बघू शकता, मगरीच्या आकाराचा बीच आहे. मगरीचं तोंड. आता रिव्हर साईड या गावाच्या या टोकापासून ना पूर्ण तुम्ही त्या तारकर्ली पर्यंत बाय रोड तुम्ही गेलात मधून, तर प्रत्येक 50 मीटरच्या अंतरावर तुम्हाला देवाचं मंदिर मिळेल. या गावात एकही देवीचं मंदिर नाही, सगळी देवांची मंदिर आहेत, म्हणून तो देवबाग. पूर्ण गावच आहे ते देवबाग. गावच आहे ना हे. हो गाव आहे. बोट आहेत. तशाच लाकडी बोट होते, त्या या कर्ली गावातून समोरच्या गावात थांबायच्या. त्या तर बोटीवरून त्या समोरच्या गावाला नाव ठेवलं तारकर्ली. कर्ली आणि तारकर्ली हे सगळे मॅनग्रुव्ह आहेत. सेम घॉगरची आठवण आली. सेम घॉगर सारखे. वाव, दिस इज द वाड़ा. इसको वाड़ा बोलते. मालवण में मालूम है. हाँ? अरे अच्छा है. वो गुस्सा मान ली उसने. मस्त वाटतं ना एकदम फ्रीली. फणस, मजबूत फणस लागलेत. हॉटेलला जेवायला आलोय दुपारचं. आपल्याला जातानाच लागेल. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाल शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर वालावल गावात असलेले 600 ते 700 वर्षे जुने श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे हेमाडपंथी वास्तुकलेचे आणि लाकडी कोरीव कामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर आम्हाला खूप शांती वाटली आणि खूप शांत असलेले हे मंदिर. मंदिराची अशी मान्यता आहे की येथील देव लक्ष्मीनारायण जवळच्या माऊली देवीचे भाऊ आहेत, त्यामुळे पालखी सोहळ्यात त्यांना भेटायला जाण्याची परंपरा आहे. पावसाळ्यात हा परिसर अत्यंत हिरवागार आणि निसर्गरम्य असतो, त्यामुळे जुलै ते मार्च हा काळ भेट देण्यासाठी चांगला मानला जातो. हे ठिकाण कुडालपासून 15 किलोमीटर अंतरावरती आणि सिंधुदुर्ग नगरीपासून जवळ आहे.
मित्रांनो, कधी मालवणमध्ये आलात तर लक्ष्मीनारायण मंदिर या मंदिराला अवश्य भेट द्या. हे मंदिर 14व्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू देसाई बंधूंनी बांधले. हे संपूर्णपणे सागवान लाकडात बांधलेले असून याला हेमाडपंथी शैलीचा आधार आहे. मंडळी, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे तलाव आहे. मंदिरामध्ये फिरता फिरता आमचा 1 तास कधी गेला आम्हाला कळालंच नाही. तर आम्ही फिरत होतो आणि मंदिराचा कानाकोपरा पूर्णपणे बघत होतो. खूप आनंद होत होता की कोकणामध्ये खूप अशी फिरण्यासारखी ठिकाणे आहेत. आपल्याला माहिती पण नाही आहेत. काही लोकांना माहिती आहे, काहींना नाही माहिती. तर कोकण पूर्ण सजलेला नटलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणांपासून. खूप सुंदर असे बघण्यासारखे पर्यटक ठिकाण आहेत. तर असे ठिकाण आहेत आपण राखायला पाहिजे चांगली. तर कचरा टाकायला नको किंवा आपल्याला अशा ठिकाणांचं संरक्षण करायला पाहिजे. अर्धा तास झाला होता, विनायकदादा कुठे मिळेना. तर तो झोपला होता. त्याला माहितीच नाही की त्याला झोप लागली. तो तिथे बसला होता. मंदिर एवढं शांत आहे की तिथे एकदम सुंदर अशी त्याला झोप लागली. सर उठवायला गेलेत. मित्रांनो, वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी बेस्ट बीच आहे हा मालवणचा. मित्रांनो, मला कॅट नंबर 2 मिळाला आहे मालवणचं. बघू शकता. ते बघा. ए अच्छा वाला ले. मच्छी मार्केटमध्ये आलो असा. चार्जिंग 2% आहे. दुसरा दिवस. चला, आजचा दुसरा दिवस संपलेला आहे आणि वॉटर ॲक्टिव्हिटी करून आम्ही सगळे निघालो आहोत.